अनेक वर्षांपासून सिंचन घोटाळ्यावरून सातत्याने आरोपाच्या केंद्रस्थानी असलेल्या अजित पवारांनी थेट भाजपला घेरलं। पालिका निवडणुकीच्या प्रचारात सिंचन घोटाळ्यावरनं पलटवार करत 1999 पूर्वीच्या सरकारवर त्यांनी गंभीर आरोप केलाय। सिंचन प्रकल्पांच्या किमती जाणीवपूर्वक वाढवल्या असा दावा अजित पवारांनी केला। त्यांच्या या दाव्यामुळे भाजप शिवसेना युती सरकारच्या काळातला निर्णय संशयाच्या केंद्रस्थानी आलेला आहे। पुरंदर उपसा सिंचन प्रकल्प खर्चात तत्कालीन सरकारने मोठी वाढ केल्याचा दावा करत त्यावेळची फाईल बाहेर काढण्याचा देखील इशारा त्यांनी देऊन टाकलाय। दरम्यान त्यावेळी युती सरकारच्या काळात सिंचन खातं हे भाजपकडे होतं, ही बाब देखील समोर येते। पुरंदर उपसा सिंचन योजना ही 330 कोटी रुपयाची झालेली होती। मी आल्यावर ती रद्द केली। पुन्हा त्याच्याबद्दल काही अधिकाऱ्यांनी सांगितलं दादा ह्याच्यात गडबड आहे। नंतर अधिकाऱ्याला विचारलं अरे 110 कोटी रुपये कसे काय वाढले? ते म्हणले आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला पार्टी फंड पाहिजे म्हणून त्याच्यात 100 कोटी वाढवण्यात आले। त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्याही लोकांनी 10 कोटी वाढवले। अजूनही ती फाईल 330 कोटीची मान्यता दिली होती का नव्हती ती दाखवी। वास्तविक ते काढलं असतं तर अक्षरशः हाहाकार माजला असता, कारण सगळे पुरावे होते। दरम्यान अजित पवारांनी सिंचन घोटाळ्याबाबत केलेल्या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। विरोधकांनी तर थेट अजित पवारांच्या दाव्यांवर शंका उपस्थित करत 25 वर्ष गप्प का होते असा सवाल विचारला। 25 वर्षानंतर तुम्हाला या फाईलच्या आज आठवण होण्याचं कारण काय? दुसरा प्रश्न असा आहे की 25 वर्ष तुम्ही ही फाईल का दडपून ठेवली? तुम्ही या ठिकाणी खरं म्हणजे मग जर भ्रष्टाचार आहे तर लगेच उघडकीस आणायला हवा होता। बघा, ह्या एकमेकांच्या फाईल्स गुप्तपणे काढतायत आणि एकमेकाला ब्लॅकमेल करतायत। शिंद्यांचं काही काढलं की शिंदे फडणवीसांना ब्लॅकमेल करणार, फडणवीसांविषयी काय बोललं का फडणवीस शिंदे पवारांना ब्लॅकमेल करणार। या महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सत्तेत एकमेकांना ब्लॅकमेल करून स्वार्थ साधण्याचा प्रकार सुरू आहे। मग हे सर्व सत्य उघड कोण करणार? एकीकडे उद्या निवडणूक संपली की खुर्चीला खुर्ची लावून बसतील, सगळ्या फाईल दाबतील, सोबत लूट महाराष्ट्राची। हे सगळं संगनमतानं होईल। ही सगळी नुरा कुस्ती आहे, सगळ्यांचेच हात दगडाखाली आहे। सबके मकान शीशे के है तो पत्थर कोण उछालेगा? दरम्यान विरोधकांनी अजित पवारांवर निशाणा साधलेला असतानाच त्यांच्यासोबत सरकारमध्ये असलेले भाजप आणि शिवसेना नेत्यांनीही अजित पवारांनाच टार्गेट केलंय। म्हणून असल्या टीका बंद करा। ह्या माझ्या पाचेगावात म्हणलं अगोदर ज्यावेळी सरकार होतं महायुती मनोहर जोशी आणि आपल्या मुंडे साहेबाचं, त्यावेळी 3.5 कोटीचा बोगदा होता। अजितदादाने त्याचं बिल काढले 18.5 कोटी रुपये। असलं काढायला गेल्यावर सगळंच होत असलं काही निधी बिधी होत नसतो आणि हे दादांत खोटं आहे। मुळात अजितदादा हात अजून स्वच्छ नाहीत। 99च्या वेळेस ज्यावेळी अजितदादाकडे फाईल आली तेव्हाच एखादा आरोप केला असता तर मला वाटतं की त्याला तथ्य असतं। हे आरोप फक्त निवडणुकीपुरते मर्यादित आहे। आपल्यावर झालेले आरोप हे न्यूट्रल करायचं असेल तर राज्यशास्त्रामध्ये आणि राजकारणामध्ये हे एक आयुध असतं। समोरच्यांनी तुमच्यावर आरोप केला ना, मग त्याचं उत्तर देत बसू नका, तुम्ही सुद्धा एक नवीन आरोप करा। दरम्यान अजित पवारांच्या आरोपानंतर जलसिंचन विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी त्यांच्या दाव्यांना दुजोरा दिलाय। दादांनी केलेले आरोप 100% खरे आहेत असं सांगत विजय पांढरेंनी राज्यातील सिंचन प्रकल्पांमधल्या भ्रष्टाचाराचा मोठा पर्दाफाश केलाय। युती सरकारच्या काळात भ्रष्टाचाराचा पाया घातला गेला, त्यावर अजित पवारांनी कळस चढवल्याचा देखील आरोप करण्यात आलाय। केवळ एवढंच नव्हे तर कृष्णा खोरे प्रकल्पांतर्गत राबवण्यात आलेल्या अनेक उपसा सिंचन योजनांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर घोटाळे झाल्याचं देखील विजय पांढरे म्हणाले। पुरंदर घोटाळा हा खरा आहे असं तुम्हाला म्हणायचं? 100% पुरंदरच काय, अजून मी 100 प्रोजेक्ट सांगू शकतो असे की ज्याच्यात पुरंदरपेक्षा कितीतरी पटीने मोठे घोटाळे झालेले आहेत। अजित पवारांनी एक निवृत्त अधिकाऱ्याचं नाव नाही घेतलं, त्यांनी सांगितलं की निवृत्त अधिकाऱ्यांनी मला असं सांगितलं की पार्टी फंड 100 कोटी मागितला। अजित पवार नाव का घेत नाहीत त्या अधिकारी? आता नाव घेऊन
अजित पवारांना स्वतःला माहिती आहे की आपण हे काय केलेलं आहे, त्यामुळे ते अधिकाऱ्याचं नाव काय घेतील. अजित पवारांचा तर या घोटाळ्यांशी डायरेक्ट संबंध आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.